श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 27 फेब्रुवारी आणि उद्या वार असणार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. आता ही जी एकादशी आहे तर ती फाल्गुन महिन्यामध्ये येत असते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी या येत असतात बघा. आणि त्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. धार्मिक दृष्टीनं बघा, या एकादशीला मोक्षदायिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णू तसेच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं. जेव्हा भगवान श्री हरिविष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली बघा, त्यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याला मूळ वृक्ष म्हणून स्थापित केलं होतं आणि त्याच्या प्रत्येक भागामध्ये देवी देवतांचा वास असतो. आमलकी म्हणजे आवळा, याला आयुर्वेदात अमृतफळ म्हणून देखील ओळखलं जातं. या एकादशीच्या दिवशी आवळा खाणं, आवळा दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळेच आपल्याला सुख समृद्धी, चांगले आरोग्य प्राप्त होते. पद्यपुराणानुसार बघा, हे व्रत केल्यानं आपल्या कळत नकळत झालेली जी पापकर्म आहेत, आपली दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, तर त्या नष्ट होत असतात आणि मृत्यूनंतरनं आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या एकादशीला रंगभरी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीच्या लग्नानंतरनं पहिल्यांदाच काशीत आले होते आणि धार्मिक दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यानं या दिवशी बघा, काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जात असतात. आणि असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. म्हणजे उद्या शुक्रवार आहे, आमलकी एकादशी आहे. व्रत नाही केलं तरी पण चालेल, पण आईनं मुलांसाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. यामुळं आपले विवाहाचे योग जे आहेत तर ते जुळून येतील. ग्रहदोष, बाधा, अडचणी दूर होतील. व्यवसाय, अभ्यास, त्यासोबतच नोकरी धंद्यामध्ये प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हा उपाय आपण का करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, तर मोठ्या मुलांचे विवाह जुळत नसतील, विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल, काही बाधा असतील, अडचणी असतील, त्यामुळे त्यांचे विवाहाचे योग जे आहेत तर ते जुळून येत नसतील, किंवा अगदी लहानातील लहान मुलं असतील, ती सारखी चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा एखाद्या मुलाचा उद्योगधंदा आहे, व्यवसाय आहे, तो व्यवस्थित चालत नसेल, त्याच्यामध्ये म्हणावा असा नफा मिळत नसेल, तर त्यांचीसुद्धा व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. तर बघा, उद्या सकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी 9च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी जर करणार असाल तर 6 ते 8 या वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा आहे. तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून या पाण्यानं स्वच्छ स्नान करायचं आहे. आता बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती नसली तरी देखील बघा, अगदीच बाळकृष्णाची जरी मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्याच्यावरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे. त्यासोबतच एक तुळशीपत्रसुद्धा आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि हा जर उपाय सकाळी करणार असाल तर आपल्याला 9च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये त्या अगोदर धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, धूप किंवा अगरबत्ती ठेवायची आहे. एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे. आता त्यानंतर बघा, थोडंसं आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे एखाद्या छोट्याशा पेल्यामध्ये.
त्यानंतरनं एक मातीची पंती घ्यायची आहे, तर ती स्वच्छ असावी, कुठेही तुटलेली किंवा फुटलेली अशी असू नये. त्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात घालून शुद्ध गाईचं तूप घालून ही पंती देखील आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला जिथं आवळ्याचं झाड असेल ज्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं सुरुवातीला आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे मुठभर तांदूळ आपल्याला ठेवून त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा आपल्याला हे जे पाणी आहे तर ते या आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्या अगोदर बघा आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. दूध अर्पण केल्यानंतरनं त्या मुळाशी आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतरनं हळदी कुंकू अक्षदा त्यासोबतच आपल्याला फुलं अर्पण करायची आहे. दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुलं अर्पण करायचं आहे. आणि नंतरनं पाणी अर्पण करून आपल्याला विधिवत या आवळा वृक्षाची पूजा करायची आहे. त्यानंतरनं या वृक्षाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा बघा आपण सातत्यानं जप करायचा आहे. आणि त्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या पण इच्छा आहेत तर त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा अगदीच मोठ्या मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही शक्यतो मुलांकडून हा उपाय करून घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. त्यामुळं त्यांच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील. त्यांच्या विवाहाचे योग जे आहेत तर ते जुळून येतील. त्यांच्या कुंडलीमध्ये असणारे ग्रहदोष, त्यांना लागलेले ज्या काही बाधा असतील, अडचणी असतील तर त्या दूर होतील. आणि जर मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः आईवडिलांनी जर हा उपाय केला तरीही चालेल. कारण की बघा आवळा वृक्षाला अतिशय महत्त्व दिलं जातं. आवळ्याच्या म्हणजे झाडामध्ये बघा प्रत्येक पानामध्ये फांदीमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि हे झाड अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. तर हा जो दिवा आहे तर त्या दिव्याचं तोंड आपल्याला उत्तर दिशेला करून किंवा पूर्व पश्चिम या दिशेला करून आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथं आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. आपली प्रार्थना आपण आपल्या मनामध्ये म्हणजे आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्या मनामध्ये व्यक्त करून आपल्याला या झाडाला उजव्या हातानं स्पर्श करायचा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा एक दिवा आपल्याला या आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी म्हणजे या एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला आणि असा एक दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्यामुळं प्रत्येकानं हा एक उपाय नक्की करून बघा.